आज मी प्रयत्न करते चांगलं. घरचे वाद घरी ठेवा प्लीज, माझी विनंती आहे. क्षिती तुलाही प्लीज. सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे, त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मधून, की तो खरंच 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 खूप चांगला आहे. मी अजिबात खोटं नाही म्हणत आहे. पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला, जो को ऍक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं. आणि मला खरंच खूप मजा आली. मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं, कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे, पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं. पण अर्थातच सिद्धाने ते असं पळवून लावलं. खूप मजा आली आम्हाला एकत्र काम करताना. आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली, जी कधी मी अनुभवली नव्हती आधी. सो या ओव्हरऑल आम्ही मज्जा मज्जा करतच काम केलंय. तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता? लहानपणी सिद्धार्थ असाच होता, भोळा भाबडा निष्पाप, जसा आता आहे तसा. हो हो हो, अगदी असाच होता. आणि तेव्हाही मुलींमध्ये लोकप्रिय वगैरे, म्हणजे सगळं तेच. हा, म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा म्हणजे गुलाबी गोरा हो, आणि याचा छान तब्येतीत होता. तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा, एक 14-15 वर्षाच्या, काकू मी हात लावून बघू का? आणि आता विचारत नाही, आता न विचारताच याहून चांगलं रोस्ट झालंच नाही. आता आम्ही जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे, तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होते. तेच एकदा हात लावून बघू का, तेच येते. एका फंक्शनला तर एक बाई ओरडल्या सुद्धा, ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला सोडीन अंगावर. सिद्धार्थचं घरातलं लहानपणीचं टोपण नाव काय? सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला ना, तेव्हा टीव्हीवर गोट्या ही सिरियल सुरू होती. त्यामुळे सिद्धार्थच्या आजोबांनी त्याला तेच म्हणायचे. तर पप्पू असं आहे. मी एकदा लिहिलंही होतं गोट्या, पण मी म्हटलं नको, आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो याच्यावर, त्यामुळे त्याचं पप्पू केलं. पण काय वाटतंय आत्ता या गोट्याचं जे काही झालंय ते बघून काय वाटतंय? सिद्धार्थ असाच पहिल्यापासून खोडकर हे आहे, पण आत्तापर्यंतची त्याची जी कारकीर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे. जे मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवलेलं आहे. आणि मला अभिमान आहे की मितालीची तेवढीच त्याला साथ आहे. एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी.